पुण्यातील सहकार नगर भागामध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाली आहे। रहिवाशांना आरोपींनी शिवीगाळ करून धमकावल्याचा प्रकार घडलेला आहे। या प्रकारानंतर 18 जणांवर गुन्हा दाखल झालाय। पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटामध्ये शेकडो किलो पांढरी पावडर टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे। राज्यामध्ये सध्या दूध भेसळीचा मुद्दा गाजत असतानाच या संदर्भातला प्रकार सुद्धा समोर आलाय, त्यामुळे परिसरामध्ये संभ्रम निर्माण झालाय। नाशिक शहरामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या घनकचरा विभागाने मोहीम सुरू केली आहे। 1 जानेवारी ते 10 जुलै दरम्यान 41 लाखांहून अधिक दंड वसूल केलेला आहे। ओला सुका कचरा विलगीकरण न करणारे, मोकळ्या जागेत मलबा टाकणारे, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणारे, कचरा जाळणारे आणि सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारे तसंच जैववैद्यकीय कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा बळीराजाची चिंता वाढली आहे। पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे उगवलेली पिकं करपण्याच्या मार्गावर आहेत। पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण शाखेत वीज दुरुस्ती दरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे। दुरुस्तीचं काम सुरू असताना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण झाली आहे। सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली जाते। काम करलाय का लिगली करायचंय? लिगलच केलं तुझ्या काय करते ते करून घे ना ओढ इकडे चल 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 काय छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारा रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। संबंधित रिक्षा चालकावर तातडीनं कारवाई करा आणि त्याला अटक करा अशी मागणी नागरिक करतात। दारू पिऊन चालू राहिलं, याच्यामध्ये शाळेचं लेकरं आहे आणि डायरेक्ट म्हणतो गाडी माझी गाडी आहे म्हणून। जा आता तू दारू पिऊनच आहे ना तू? दारू पिऊन गाडी चालू राहिला ना तू? छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी किल्ल्यात गेल्या 4-5 महिन्यांपासून वावर असलेल्या बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे। शोध मोहिमेला 48 तासांहून अधिक काळ उलटलेला आहे। पर्यटकांनी फिरायला येताना काळजी घ्यावी असं आवाहन वन विभाग आणि पर्यटन खात्यानं केलंय।